ब्रेक. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती दृढ मुद्रेमध्ये. पाठकणा समस्थितीमध्ये. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले आहे. त्या स्थितीमध्ये स्थिर बसून संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारणा. स्थिर सुखमासनम. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. प्राणधारणा. मनाने स्थिरता. एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. शरीर मनाने स्थिर हो करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. आपापल्या क्षमतेने आपण पहिला राऊंड करत आहोत कपालभातीचा. 15 ते 20 आवर्तन. आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. आपल्या पोटाला आतमध्ये झटका. इनवर्ट स्ट्रोक. सावकाश कृती थांबवा. एक दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडून द्या. आपला श्वसन मार्ग अधिक मोकळा झाल्यासारखा वाटतो जेव्हा आपण हा श्वास भरून घेतो त्यावेळेला. आणि पुन्हा एक राऊंड कपालभातीचा. आता आपल्याला फक्त 10 स्ट्रोक्स द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने कपालभातीचे. पूर्वी केलेली कपालभाती 15 आवर्तन आणि आता आपण करणार आहोत सेकंड राऊंड. ह्या दोन्ही राऊंड मध्ये जो काही सूक्ष्म बदल असेल त्याची अनुभूती घेऊया. आहे तो श्वास पूर्णपणे पुन्हा एकदा सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक अँड स्टार्ट कपालभाती. 10 राउंड ऍज पर कॅपॅसिटी. Stop the action and feel the changes to your nostrils. काही क्षण शांत. हातांची ध्यान मुद्रा. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊन ओम. ओम. ओम.
काही क्षण शांत. ओमच्या कंपनांची अनुभूती. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आंतरिक सजगता वाढली. शरीर मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करूया. त्याआधी चित्तशुद्धी, प्रार्थना. दोन्ही हात जोडून जोडलेले हात हृदयापाशी आणि सुरू करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव आणि आपल्या शरीराप्रती एक कृतज्ञता भाव. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि विश्रांती. पूर्ण दिसतंय. दोन्ही पाय समोर विश्रांती. करणार आहोत आपण चक्की चालन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. ठीक आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. चक्की चालन करण्याआधी आपण थोडंसं साईडवर बेंड घेणार आहोत. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला कुठेही पाठकणा जास्त बेंड करायचा नाही, म्हणजे असं न बसता साधारण आपल्याला पाठकणा एका रेषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि आता सुरू करूया. थोडंसं साईडवर बेंड, एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. यथाशक्ती प्रयत्न. 1 2 3 एक बरोबर 4 5 6 7 8 9 10. मध्ये येऊन थांबूया. 10 वेळा झालं की थांबा. ठीक आहे. आणि आता आपल्याला जास्तीत जास्त पुढे आणि मागे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, अट्टाहास नाही. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. सावकाश मध्ये या आणि जितकं मागे जाता येईल तेवढं मागे जा. पुन्हा मध्ये यायचं. पुढे. सेंटर. हलकसं मागे. सेंटर. अजून एक राऊंड करूया. पुढे. सेंटर. हलकसं मागे. सेंटर. ठीक आहे. पुन्हा थोडेसे आपले पाय व्यवस्थित करून घ्यायचे. पायामधलं डिस्टन्स कम्फर्टेबल करायचं आहे. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज सुरू करूया. 1 लोअर बॅक मधून गोल फिरण्याचा प्रयत्न करा. 2 3 लोअर बॅक मधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा पूर्ण सर्कल होतो. आपण पाठीतनं गोल फिरायला लागलो की तेवढे इफेक्ट्स जास्त कळत नाहीत आणि दमल्यासारखं होतं. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. लास्ट राऊंड आहे हा. थांबायचंय. हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स. विश्रांती घ्या. मानमध्ये सैल सोडून डोळे मिटून घ्यायचे. जोड श्वासाची. आपल्या खांद्यांमध्ये हलकीशी रग लागली असेल त्याची अनुभूती. आपलं संपूर्ण पाठकणा साईडवर्ड, फॉरवर्ड आणि पूर्णपणे गोलाकार फिरलाय त्याची जाणीव. आता दोन्हीही पाय जुळलेत. फक्त आपल्याला पावलं स्वतःकडे घ्यायची आणि जमिनीकडे स्ट्रेच करायची. स्वतःकडे घ्या. जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे घ्या. जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे. जमिनीकडे. बरोबर. स्वतःकडे. जमिनीकडे. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. बरं, आता हे करताना सुद्धा शक्यतो गुडघे आपले वर उचलले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची. समजा आता वर उचलले जात असतील तर पुन्हा आपला टार्गेट फिक्स करून घेऊ. याच्या पुढे करताना आपण कॉन्शियसली फक्त अँकल जॉईंट मधून हालचाल करण्याचा प्रयत्न. आता पुढची जी कृती करणार आहोत
तर ज्यांना पाठ करण्याचा त्रास आहे, त्याचबरोबर अपेंडिक्स, हर्निया किंवा अल्सरचं ऑपरेशन झालं असेल, त्यांनी मात्र जास्त पुढे न झुकता कृती करण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. ठीक आहे. याला उग्रासन असं नाव आहे. संपूर्ण आपल्या पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स इथे ताणले जातात. पाठ करण्यावरती एक छान असा ताण येतो आणि पोटावरती जास्त करून प्रेशर येतो. ठीक आहे. उग्र म्हणजे त्याच्या नावातच तुम्हाला कळलं असेल की थोडंसं स्पेंड, म्हणजे आपण पाय जसे आपण जास्तीत जास्त ताणतोय अशा प्रकारचं हे आसन आहे. तर इथे तुमच्या पायाचे जे मसल्स आहेत ते ताणले जातात, त्यामुळे तिथलं जे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे, बघा आपल्या पोटऱ्या हे आपल्या हृदयाचं, आपल्या शरीरातलं सेकंड हृदय म्हणून मानलं जातं. तर त्यांचं आरोग्य किंवा तिथल्या ज्या वाहिन्या आहेत त्या व्यवस्थित त्याच्यामधला फ्लो नीट होण्यासाठी हे आसन आहे. म्हणजे पायाचं हे लाभ आहेत. आणि त्याचबरोबर पोटावरती जो प्रेशर येतो, त्यामुळे आपलं वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, मी दाखवते तुम्हाला हे कसं केलं जातं, मग आपण करू एकत्रित. तर इथे आपल्याला दोन्ही हात दोन्हीही पायांच्या असे मध्ये ठेवायचे आहेत. ठीक आहे. आपल्याला जेवढं पुढे जाता येईल आपण 2 वेळेला जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त मध्ये येण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. हे आपण 2 वेळा करणार. जास्तीत जास्त पुढे हात जमिनीला घासत घासत आणि मग मध्ये. थर्ड टाइम आपण जेव्हा जास्तीत जास्त हात पुढे घेऊ त्यावेळेला आपल्याला उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं, डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचं. इथे आपली स्थिती पक्की करायची. आपल्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि मग आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न अट्टाहास नसेल. उलट चाल करताना हळूहळू सावकाश आपण तिथल्या तिथे सरळ होणार. ठीक आहे. बरं, आता हे करताना आपल्याला शक्यतो तरी पाय फोल्ड न करता तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. पाय मात्र सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. प्रत्येकाची जी कॅपॅसिटी आहे ही वेगवेगळी आहे. आपण फक्त पाय सरळ ठेवून जेवढं आपल्याला पुढे जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सुरुवात करूया. कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कृती. तर दोन्ही हात असे मध्ये ठेवा. पाठीचा कणा एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न. ठीक आहे. आणि आता आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त हात लांब नेण्याचा प्रयत्न. ठीक आहे. श्वास घेत घेत पुन्हा मध्यभागी, पुन्हा श्वास घेत घेत श्वास घेत पुढे जायचंय. सांगण्यामध्ये थोडीशी गडबड झाली. आणि श्वास सोडत मध्यभागी यायचंय. आता एक लास्ट राऊंड आपण करतोय आणि आपल्याला आपले पाय पकडायचा, पावलं पकडायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश पुढे जा. ठीक आहे. आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. डाव्या हाताने डावं पाऊल. पावलापर्यंत हात जात नसतील तर तुमचा अँकल, पोटरी किंवा गुडघा जिथे कुठे तुमचे पाय सरळ ठेवून हात पोचेल तेवढं जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. हा. ज्यांना शक्य आहे, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्यवस्थित केलं असेल असं मी समजून घेते. आता तुमचं लोअर बॅक मधून जास्तीत जास्त पुढे येण्याचा प्रयत्न आणि हळूहळू आपलं कपाळ किंवा हनुवटी गळ्याच्या इथे नेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं कपाळ आपोआप जमिनीच्या दिशेने जातं. यथाशक्ती इथे थांबायचं आणि सावकाश श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ दोन्हीही पावलं जळून घ्यायची आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती घ्यायची. जो पायावर आपला स्ट्रेच आला होता तो पूर्णपणे रिलीज होतो. डोळे मिटून घ्या आणि काही सेकंद इथे थांबा. जेव्हा आपण पायाचं जेव्हा स्ट्रेचिंग करतो तेव्हा तिथली जी काही दुखणी असते, जो काही अवघडलेपणा असतो, तो हळूहळू कमी व्हायला मदत होते. डोळे मिटून काही सेकंद इथे विश्रांती. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. नेक रोटेशन करूया. याच्यामध्येच डोळे मिटलेले तसेच ठेवा. क्लॉकवाईज 1 टाइम, अँटी क्लॉकवाईज 1 टाइम असं अल्टरनेट आपण 2 वेळेला फुल नेक रोटेशन करणार आहोत. बरोबर. हनुवटी गळ्याकडे नेऊ. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त वरच्यावर मान उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. बाकीच्याने फुल नेक रोटेशन करायला सुरुवात करा. छान. क्लॉकवाईज
एक राऊंड, अँटी क्लॉकवाईज एक राऊंड, असे अल्टरनेट 2 राऊंड करायचे. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. हे करताना आपल्याला खांदे कुठेही वर उचलायचे नाहीयेत, फक्त मानेमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. दोन्ही बाजूने झालं की मग थांबायचं आणि मान सावकाश सरळ करायची. आता या स्थितीमध्ये आपण पर्वतासन करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता आपले गुडघे मांड्या, तुम्हाला जेवढे सैल सोडता येईल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. ठीक आहे. हा. आणि आता हळूहळू आपल्याला हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर समोर ठेवायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. आपले वर गेलेले हात कोपरातनं सरळ असतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. छान. आता इथे आपले जे पाय आहेत त्याची जी स्थिती आहे तीही थोडी एंगेज झाली आहे. त्याबरोबर आपण हात जे व्हर्टिकली वरती खेच घेतलेला आहे तिथेही छान अशी एनर्जी लागली आहे. या सगळ्याची अनुभूती जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. पुन्हा दोन्ही हातांची पकड आपल्या पावलाभोवती देऊया आणि बटरफ्लायची ऍक्शन करूया. सावकाश गुडघे मांड्या वर घ्यायच्या, खाली प्रेस करायच्या, वर खाली वर खाली आणि मग हळूहळू कपॅसिटी प्रमाणे आपला स्पीड वाढवायचा. हे करताना कुठेही पाठ आपली पुढे मागे मूव्ह होणार नाही याची काळजी घेऊन ही कृती करायची. बर. छान. सावकाश हळूहळू हळू स्पीड कमी 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 करत यायचा. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. आज आपण वज्रासनामध्ये काही ब्रीदिंग टेक्निक्स शिकणार आहोत. हं. त्याच्यामध्ये पुन्हा ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, त्याबरोबर आपलं थोरॅसिक आणि क्लॅव्हिकल अशा 3 प्रकारच्या ह्या ब्रीदिंग असणार आहेत. तर जर कुणाला अस्थमाचा त्रास असेल किंवा काही फुफ्फुसांचं समजा काही आपल्याला छोटे-मोठे आजार असतील, सर्दी सतत होत असेल, नाक चोरल्यासारखं वाटत असेल, तर ह्या ज्या ब्रीदिंग टेक्निक आहेत याच्याने आपल्याला थोडाफार आराम मिळू शकतो. तर ह्या तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 2दा करू शकता. रोजच करायला पाहिजे असं काही नाहीये. आपण जी साधना करतो, जी काही आसनं करतो, तर तुम्ही याच्यापुढे जेव्हा तुमची प्रॅक्टिस कराल त्यावेळेला आपण आपला एक टाइम टेबल आखून ठेवायचा, की आज मी एखादं फॉरवर्ड बेंडिंगचं आसन केलंय, तर त्याला कॉम्प्लिमेंट करणारं मी एक बॅकवर्ड बेंडिंगचं सुद्धा आसन करणार. असं हे तुम्हाला पूर्ण तुमच्या दिवसाचं किंवा आठवड्याचं एक शेड्यूल बनवून ठेवायचं. याच्यापुढे जेव्हा तुम्ही तुमची साधना कराल त्यावेळेला. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आता आपण कृती करणार आहोत, वज्रासनामधून पुढे जाणारी ही कृती आहे. तर आपल्याला विधिवत वज्रासन घालायचंय. एक-एक पाय फोल्ड करून स्टेप बाय स्टेप कृती. तर आपल्याला इथे जास्त वेळ बसणार नाही होत आपण वज्रासनामध्ये. आपण थोड्या-थोड्या काही ॲक्शन सुद्धा करणार आहोत. ठीक आहे. तर इथे काही सेकंद आपण थांबूया, कारण की हे ध्यानात्मक पठितलं आसन आहे. त्यातले जे मेडिटेटिव्ह लाभ आहेत ते आपल्यालाही मिळाले पाहिजेत. म्हणून हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अर्ध्यात मिटून घ्यायचे आणि संपूर्ण वज्रासनाची स्थिती तपासून पाहायची. आपले संपूर्ण गुडघे, मांड्या जुळलेले आहेत का? सीट्सचा भाग बरोबर आपल्या टाचांच्या मध्ये आहे का? आपण पाठीतनं जास्त पुढे किंवा जास्त मागे तर गेलो नाही आहोत ना? ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी तपासून पाहायच्या आणि आपला संपूर्ण आकृतिबंध स्थिर ठेवून जाणीव श्वासाकडे घेऊन जायची. इथे आपला पाठीचा कणा नैसर्गिक एका रेषेमध्ये येतो, सरळ होतो. खांदे कोपरं रिलॅक्स आहेत. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. स्वतःच कनेक्ट होऊया स्वतःशी. या वज्रासनाचे सगळे शारीरिक, मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये. जर कधी तुम्हाला दुपारी किंवा रात्रीचा वेळ असेल तर जेवणानंतर जरूर हे आसन करा. आपले बरेचसे आजार या आसनाच्या सरावाने कमी होतात.
जसं एक म्हण आहे ना की एक सफरचंद खाल्लं की आपण डॉक्टरपासून लांब राहतो, तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 मिनिटासाठी वज्रासन केलं तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांपासून लांब राहू शकता. अवकाश डोळे उघडायचे आणि आता आपण पुढची कृती करणार आहोत. तर पहिलं जे आपण ब्रीदिंग करणार आहोत याला ॲब्डॉमिनल ब्रीदिंग म्हणजेच आपल्याला डॉग ब्रीदिंग करायचंय. जसं डॉग पटापट भराभर भराभर श्वास घेतो ना, रॅपिड जी घेतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय बघा, मी तिन्ही ऍक्शन तुम्हाला दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करू म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. तर इथे आपल्याला हात जे आहेत हे आपल्याला गुडघ्याच्या जवळ असे ठेवायचे, गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीवर. ठीक आहे. इथे तुमचे शोल्डर एकदम रिलॅक्स ठेवायचे. हा, पाठकणा आपला स्लाइटली पुढे येतो, स्लाइटली थोडासा पुढे जातो. आता जसं डॉग ब्रीदिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. रॅपिडली आपण ही ऍक्शन करणार. ठीक आहे. ही झाली पहिली कृती. दुसऱ्या कृतीमध्ये आपल्याला जसं ससा, त्याचा सशाचा कसा आकृतीबंध असतो किंवा त्याचा जो पोश्चर असतो ना, आपल्याला तसं घ्यायचंय. म्हणजे थोडंसं आपल्याला पुढे झुकायचंय, आपली हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ आणि दोन्ही तळवे हाताचे समोर, आपल्याला मान हलकीशी खाली जमिनीच्या दिशेने सैल सोडायची. ठीक आहे. तर आपल्याला आकृतीबंध असा घ्यायचा आहे. आणि इथे आपण रॅपिडली ऍक्शन कशी करणार, तर जसं पाऊट करतो किंवा शिट्टी मारतो ना आपण, त्याप्रमाणे ओठांचा चंबू करायचा. आपण शिट्टी मारतो ना किंवा पाऊट करतो त्याप्रमाणे आपल्याला ओठांची अशी स्थिती घ्यायची आणि पुन्हा रॅपिडली श्वास घ्यायचं, सोडायचं, भराभर कृती. फक्त आपण कसं आपली आकृती बनवली, आपण फिजिकली आपला फिजिकल पोश्चर हा असा असणार. ठीक आहे. आणि आपण जी रॅपिड ऍक्शन करणार श्वास सोडण्याची आणि घेण्याची, ती मात्र आपल्याला ओठांचा चंबू करून करायची. हे जे आपलं ब्रिदिंग होतं हे आपलं थोडंसं थोरॅसिक होतं, म्हणजे आपल्या पूर भागाकडनं होतं. ठीक आहे. तर पहिलं जे आपण केलं ते डॉग वालं, दुसरं जे आपण करणार ते रॅबिट वालं. ठीक आहे. आणि तिसरं जे आपलं क्लॅव्हिकल ब्रिदिंग होणार ते अगदी सोपं. आपल्याला हाताची घडी करायची आणि हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, श्वास घेत आणि श्वास सोडत खाली. म्हणजे जिथे आपण रॅपिड ऍक्शन करतो त्याला बरोबर अपोजिट आपण पुढची जी शेवटची कृती आहे ती करणार आहोत. ठीक आहे. तर इथे कन्फ्युजन नको म्हणून मी आधी दाखवून ठेवलं. सुरू करूया आता सगळ्यांनी. तर आता आपल्याला दोन्ही हात असे खाली जमिनीवर ठेवायचे, गुडघ्याच्या शेजारी. हं? थोडेसे खांदे रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स, चेहरा पण तुमचा शांत. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि आता सुरुवात करा. तोंडाने भराभर श्वास घ्यायचा आणि सोडायचा, रॅपिडली ऍक्शन. रिलॅक्स, स्टॉप. सावकाश मध्ये या, डोळे मिटून घ्या. आणि आता जे आपण डॉग ब्रिदिंग केलं, या संपूर्ण ब्रिदिंगमुळे तुमच्या कंठस्थ ग्रंथींवर, संपूर्ण जबड्याच्या ठिकाणी काही बदल जाणवतोय का, आपल्या लंग्स पर्यंत ही हवा पोचलीये का, हे आपलं आधी निरीक्षण करूया. 1-2 श्वास ऑब्झर्वेशन केल्यानंतर आता पुढची कृती ते म्हणजे रॅपिड ब्रिदिंग आपण करतोय. तर आपल्याला सगळ्यांना जसं मी मगाशी बोललीये त्याप्रमाणे ओठांचा पाऊट करायचा आहे. तर आता आपल्याला हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांच्या जवळ घेऊन जा, दोन्हीही हातांचे तळवे खाली जमिनीवर, खांदे रिलॅक्स करा आणि आपला चेहरा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. हा, बरोबर. ठीक आहे. आता सगळ्यांनी ओठांचा पाऊट करायचा किंवा जसं आपण शिट्टी मारतो त्याप्रमाणे ओठांचा आकार करायचा आहे. आणि आता पुन्हा तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा, रॅपिड ऍक्शन स्टार्ट करायची आहे. ज्याप्रमाणे ससाचं तोंड दिसतं ना, सेम कृती करायची आहे. बरोबर. तुमची नजर खाली जमिनीच्या दिशेने असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा.
सावकाश थांबायचं, सावकाश पुन्हा मध्ये यायचं, दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अंगात मिटून घ्यायचे आणि ह्या रॅपिड ब्रिदिंगचा जो काही इफेक्ट आहे त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न, डोळे मिटून. दोन्ही कृती आपण तोंडाने श्वास घेतला, तोंडाने सोडला, रॅपिड ऍक्शन होती. आता पुढचं जे आपण करणार आहोत ते म्हणजे क्लॅव्हिकल स्कंद श्वसन. हाताची घडी करायची आहे. ठीक आहे, श्वास घेत घेत हात वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली आणायचे. बरं, हे करताना तुमचा श्वास आणि तुमची हालचाल याच्यामध्ये एक लयबद्धता पाहिजे. श्वास सोडत खाली, बरोबर. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं, हात पुन्हा मांडीवर. आता पुढची जी आपण कृती करणार आहोत याला मंडूकासन किंवा मंडूक मुद्रा असं म्हणतात. तर ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी मग साधी मांडी घाला. अगदीच ज्यांना शक्य नाहीये वज्रासनात बसणं त्यांनी साधी मांडी घाला. ठीक आहे. आता पुढची बघा कृती काय करायची. जे आपले गुडघे मांड्या समोरनं जुळलेले आहेत ना ते एकमेकांपासून लांब करा. हा, एकमेकांपासून लांब करायचे. ठीक आहे. समोरनं जे गुडघे मांड्या आपले जुळलेत ते. आता इथे सुद्धा आपलं क्लॅव्हिकल ब्रिदिंग होतं, कारण की जेव्हा आपण हात वर नेणार आहोत तेव्हा आपोआप ते स्कंद श्वसन होतं आणि त्याचबरोबर पुन्हा आपली इथे लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होते. ठीक आहे. सगळ्यांनी गुडघे मांड्या लांब केल्यात एकमेकांपासून. सोपी कृती आहे. आता पुढचं बघा. उजवा हात जो आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. त्याला एक हलकासा खेच द्या. आता ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाही त्यांनी साधी मांडी घाला किंवा खुर्ची टेबलवर बसला तरी चालेल. त्याला एक खेच दिला, तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, त्याला एक हलकासा खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. दोन्ही हात आपण क्रॉस करून आपल्या खांद्यावर ठेवले. ठीक आहे. मान आपण नकळत जास्त अशी पुढे झुकवतो. तर आपल्याला सरळ बघायचंय, समोर सरळ बघायचं आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. नकळत आपण आपला जे पेल्विक जॉईंट्स आहेत किंवा आपला ॲनस्थ भाग आपण नकळत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणतो. एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय आणि सोडताय. इथे तुम्ही एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करू शकता. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनीही व्यवस्थित केलं असेल आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे. छान. मंडूक म्हणजे बेडूक. बेडकाप्रमाणे हा आपला आकृतीबंध. छान. आता सावकाश उलट चाल करताना डावा हात खाली घ्या, मग उजवा हात खाली घ्या. आता ह्यालाच कॉम्प्लिमेंट करणारी आपण सिंह मुद्रा करणार आहोत. पुन्हा सांगते, जर वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये तर साधी मांडी घाला. जे साधी मांडी घालतील त्यांनी फक्त आपल्या हाताची कोपराशी बाहेर घ्या. ज्यांनी साधी मांडी घातलीये वज्रासन सोडून त्यांनी हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्या. ठीक आहे. आता जे वज्रासनामध्ये आहेत, गुडघे मांड्या लांब आहेत, त्यांनी आता आपले हाताचे तळवे खाली जमिनीवर ठेवा आणि हाताची बोटं आपल्या शरीराच्या दिशेने पॉइंटेड करा. बरोबर. ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी हाताची कोपरं हलकीशी बाहेर घ्या. ठीक आहे. हा, आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. चेहरा रुंद करा, जिभेचे स्नायू ताणा, आपला जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीपर्यंत येईल असा प्रयत्न करा आणि आपली नजर आपल्या भ्रूमध्याकडे घेऊन जा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. आपले सगळे चेहऱ्याचे स्नायू ताणले गेलेत. आपले सगळे जबड्याचे स्नायू, जिभेचे स्नायू ताणले गेलेत. त्याची जाणीव नजर आपली आपल्या आयब्रो सेंटरकडे म्हणजेच आपल्या आज्ञाचक्राकडे. हरिओम. जीवातमध्ये सावकाश हाताची स्थिती काढून घ्या, गुडघे मांड्या जळून घ्या. ज्यांनी हाताची कोपरं बाहेर घेतले त्यांनी रिलॅक्स व्हायचंय. काही क्षण इथे थांबा, डोळे मिटून.
जे आपले स्नायू ताणले गेले होते ते पुन्हा रिलीज झालेत, रिलॅक्स झालेत. आणि आता एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. बराच वेळ आपण वज्रासनामध्ये होतो. सावकाश एक एक पाय सरळ करा हाताच्या आधाराने आणि थोडीशी पावलामध्ये हालचाल करून घ्या. जिथे कुठे ताण वाटतोय थोडंसं रिलॅक्स करून घ्या. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळायचंय, पाठीवर पडून विश्रांती घ्या. बरं, काल आपण विपरीत करणी मुद्रा बघितली होती. आज आपण त्याच्यातूनच पुढे जाणारं सर्वांगासन बघणार आहोत, ज्याला शोल्डर स्टँड असंही म्हटलं जातं. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट, आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्र करूया. सगळ्यांनी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि एका कुशीला वळून फक्त बघून घ्या की हे कसं केलं जातं. मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. तर स्त्रियांसाठी पुन्हा एकदा कॉन्ट्राइंडिकेशन सांगते. जर पिरियड्स चालू असतील तर हे जे टॉप्सिटर आसन आहे हे करणं टाळायचं आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, पोटासंबंधी कुठलेही ऑपरेशन झाले असतील त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? सर्वांगासन इथे आपलं संपूर्ण शरीराचं इथे नरिशमेंट होते आणि त्याचबरोबर आपला बॅलन्स वाढतो. आपल्या थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथींचं आरोग्य सुधारतं. टॉप्सी पोझिशन असते त्यामुळे रक्ताचा प्रवाह हृदयाच्या दिशेने होत असतो, उलट्या दिशेने होत असतो. त्यामुळे ज्यांना हृदयासंबंधी त्रास आहे, पोटाचे कुठलेही विकार असतील त्यांनी करणं शक्यतो तरी टाळावं. तर मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. काल आपण विपरीत करणी मुद्रा पाहिली होती. दोघांमध्ये अगदीच छोटासा 19-20 असा फरक आहे, तो बघा. दोन्ही पाय जोडून घेतलेत. आता पाय आपले 90 डिग्री वर घेतलेत. त्यानंतर आपल्या सीटचा भाग हलकासा वर उचललाय आणि त्याला आपल्या हातांचा सपोर्ट दिलाय. ही झाली आपण काल पाहिलेली विपरीत करणी मुद्रा, जिथे आपल्या हाताचा सपोर्ट हा सीटच्या इथे आहे, बरोबर. याच्यातूनच पुढे सर्वांगासन जातं. जो हाताचा सपोर्ट आपल्या सीटच्या इथे आहे तो हळूहळू आपल्या शोल्डरच्या इथपर्यंत घेऊन जायचा. शोल्डर स्टँड बघा कशा प्रकारे आपले पाय सिलिंगच्या दिशेने आपण स्ट्रेच केले. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न असेल, अट्टाहास नाही. इथे पूर्णपणे तुमच्या गळ्यावरती समोर नंदा, मागच्या बाजूने ताण आणि संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या खांद्यांवर जातो. उलटचाल करताना हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचे. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा खाली जमिनीवर द्यायचा आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न. आता ज्यांना पूर्णपणे पाय वर घेता येत नसतील त्यांनी काय करायचं, पायाचे अंगठे पकडायचे आणि या स्थितीमध्ये थांबायचं. याला अर्ध हलासन असंही म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे इथे तुमचा सीटचा भाग थोडासा वर उचलण्याची प्रॅक्टिस होते. हा, अशा प्रकारे तुम्ही थांबू शकता. त्याचबरोबर आपलं शरीर लिफ्ट करण्यासाठी आपण रोलिंग करू शकतो. म्हणजे ही आसनं करण्याच्या आधी रोलिंग करू शकतो. पाय फोल्ड करायचे, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची, समोरनं विळखा द्यायचा, आधी उठून बसायचं आणि मग पुन्हा पाठीवर यायचं. पाठीवर येताना सीटचा भाग जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर हे अप अँड डाऊन रोलिंग आणि त्यानंतर साईडवर रोलिंग. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं रोलिंग तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर जे मी आता आसनं दाखवली, विपरीत करणी मुद्रा किंवा सर्वांगासन, ही आसनं तुम्हाला करणं सोपं जाईल. त्यानंतर उलटचाल करताना हाताची बोटं सोडून पाय सरळ करून हात खाली. ठीक आहे, तर आधी आपण थोडंसं रोलिंगची प्रॅक्टिस करू आणि त्यानंतर ह्या आसनाकडे वळूया. यथाशक्ती प्रयत्न. दोन्हीही आसनं ऍडव्हान्स आहेत, त्यामुळे स्वतःचं कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या आणि ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी स्वतःची काळजी घ्या. कुठेही आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या आणि आसन करण्याचा प्रयत्न करा. तर सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत रोलिंग.
थोडेसे पाय आपल्याला 30 डिग्री वर उचलायचे, ते फोल्ड करायचे. समोरनं आपल्या पायांना हातांचा विळखा द्या, ब्रॅकेट द्यायचंय हाताचं आपल्या पायाला. ठीक आहे. आता ज्याला पाठीचा त्रास आहे त्यांनी अप अँड डाऊन करणं शक्यतो अवॉइड करा. त्यांनी फक्त उजवीकडे डावीकडे साईडवर रोलिंग करा. ज्याला शक्य आहे त्यांनी पूर्णपणे उठायचंय आणि पाठीवर यायचंय. पाठीवर येताना जास्तीत जास्त सीट उचलण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. 2 ते 3 वेळेला ही कृती. आता सावकाश पुन्हा पाठीवर या आणि आता साईडवर रोलिंग करा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. हे करताना आपल्या पाठकण्याला सुद्धा छान असा मसाज मिळतो. उजवीकडे आणि डावीकडे 2 ते 3 वेळा करून घ्या. सावकाश मध्ये या. दोन्ही हातांचा विळखा सोडा. दोन्ही पाय आधी हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश जमिनीवर विश्रांती. रिलॅक्स व्हा. डोळे मिटून काही सेकंद इथे थांबूया. करणार आहोत आपण आता सर्वांगासनचा अभ्यास. तर सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. हळूहळू दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करा. मी तुम्हाला गाईड करते म्हणजे मला तुमचं बघता येईल. ठीक आहे. हा, आधी पाय 90 डिग्री वर घ्या सावकाशपणे. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा प्रयत्न करा. बरं ठीक आहे, ज्यांचे पाय 90 डिग्री पटकन येत नाहीत वर त्यांनी पायाचे अंगठे पकडा किंवा हाताचा सपोर्ट तुमच्या मांडी किंवा गुडघ्याच्या मागे द्या. छान. अहिरे सर, छान होतंय. शिंदे सरांचं पण व्यवस्थित होते. छान. बरोबर. आता ज्यांचा हाताचा सपोर्ट कमरेच्या इथे आहे तो हळूहळू जर असा आपल्या पाठकण्याच्या इथे शोल्डरच्या इथे घेण्याचा प्रयत्न. छान, तावडे सर चांगला प्रयत्न आहे. व्हेरी गुड. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे त्यांचं मला गाईड करता येतंय, बघता येतंय. सॉरी, त्यांचे व्हिडिओ चालू आहेत. ज्यांचे बंद आहेत ते व्यवस्थित करत असतील असं मी समजून घेते. छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान कपॅसिटी आहे. आता हळूहळू सावकाश रिटर्न या. सावकाश रिटर्न या. हाताचा सपोर्ट द्या खाली जमिनीवरती. बरोबर. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, डोकं वर न उचलता. छान. तीनही सरांचा एकदम छान प्रयत्न झाला आणि डोकं वर न उचलता कृती करण्याचा प्रयत्न केला. व्हेरी गुड. सावकाशपणे खाली या. छान. आणि रिलॅक्स व्हा. रिलॅक्स. बघा इथे आपण जास्त वेळ न थांबण्याचा प्रयत्न केला नाही. आपली कपॅसिटी आपण ओळखून आता पुढची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेला थोडीशी आपली आवर्तन किंवा आपली कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करायचा. काही क्षण शांत विश्रांती. इथे पूर्णपणे आपले गळ्याचे स्नायू समोरनं प्रेशर असतो पोटापासून ते आपल्या गळ्यापर्यंत पाठकण्यावरती ताण असतो. हा सगळा रिलीज होतोय याची जाणीव. आणि आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण मत्स्यासन. काल जे आपण मत्स्यासन केलं तिथे आपण पाय सरळ ठेवले होते. ठीक आहे. आज मात्र आपल्याला शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. ज्यांना हे काहीही जमत नसेल त्यांनी मात्र पाय सरळ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी शयन स्थितीमध्ये पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालण्याचा प्रयत्न करा. सावकाश. जर हे होत नसेल तर मात्र पाय सरळ ठेवा. ठीक आहे. ही दोन्ही आसनं जी आता आपण बघतोय ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. ठीक आहे. आता ज्यांनी सरळ पाय ठेवले त्यांनी आपल्या अँकल जॉईंट मधून पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा. आपल्या हातांचा सपोर्ट कानाच्या इथे द्या खाली जमिनीवरती. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर ठेवा. बरोबर. हा. आता आपले हात जे आहेत ना ते मांड्यांवर ठेवा. तुमच्या मांड्यांवर ठेवा. हाताची कोपरं खाली जमिनीवर येतील. बरोबर. बरोबर. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. हा. ज्यांनी पाय सरळ ठेवले त्यांनी पावलं अँकल जॉईंट मधून जमिनीकडे स्ट्रेच करा. आपले खांदे मागून हलकेसे एकमेकांच्या जवळ येत आहेत.
आता इथे पूर्णपणे आपल्या गळ्यावरती ताण, पाठगळ्यावर प्रेशर आहे. जोड श्वासाची, श्वास घेतोय आणि सोडतोय. पाठगळ्याचं आरोग्य सुधारणार. बरेचसे जे सायकोसोमॅटिक किंवा ऑटोइम्युन जे आपले आजार आहेत ते आपल्यापासून दूर राहतात त्या आसनांच्या सरावाने. बरोबर. उलट चाल करूया ना सगळ्यांनी. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या इथे द्या. खाली जमिनीवर हाताच्या आधाराने डोकं वर उचला. पाठीचा एक मणका जमिनीवर ठेवा. आपले पाय ज्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय सावकाश दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. आपण जी आता ही कृती केल्या त्या संपूर्ण कृतीमुळे आपल्या शरीरामध्ये जो काही परिणाम झालाय, जो काही बदल झालाय त्याची अनुभूती घेऊया. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि आता आपल्याला बॅलन्सिंग आसन करायचंय. कुठल्याही एका कुशीला वळा, पोटावर पडून विश्रांती घ्या. टाचा आतल्या दिशेला, पायाची बोटं बाहेर असतील. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या आणि काही क्षण इथे थांबवा. आपण नौकासन 2 राऊंड मध्ये करणार आहोत. प्रत्येक राऊंड मध्ये आपण 5 काउंट थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालेलं आहे, हर्नियाचा त्रास आहे, त्यांनी पुन्हा एकदा हे आसन करणं शक्यतो अवॉइड करा, कारण की पोटावरती प्रेशर येतो. तर आता सुरू करूया. त्यांनी भुजंगासन करायला हरकत नाहीये. ज्यांना पोटाचा त्रास आहे, जास्त वेळ थांबणं शक्य नाही, त्यांनी भुजंगासन करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताला वरच्या बाजूने खेच पावलाला, मागच्या बाजूने खेच द्यायचंय आणि एकाच वेळेला संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचे. आपले हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एका नौकेप्रमाणे आकार दिसतो आपल्या शरीराचा. हात समोरून ताणायचे, पाय मागच्या दिशेने ताणायचे आणि इथे 5 काउंट होल्ड करायचंय. ब्रीथिंग चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. हा झाला आपला पहिला राऊंड. थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथे. तुमची हनुवटी जमिनीवर ठेवा, म्हणजे श्वसन मार्ग उभा राहतो. विश्रांती सोपली जाते. हात तसेच ठेवा वरती. आता जे हात समोरनं वर आहेत ते आता आडवे करा खाली. आडवे करायचे. जसं विमान किंवा पक्षी उडतं ना त्याप्रमाणे हात करायचे, आडवे खाली. बरोबर. ठीक आहे. आणि आता पुन्हा एकदा आपलं संपूर्ण शरीर आणि हात पाय जमिनीपासून वर उचला. बरोबर. पुन्हा नजर तुमची समोर असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय आणि सोडताय. आणि या स्थितीमध्ये होल्ड. 5, 4, 3, 2, 1. आता थोडीशी ऍक्शन, जसं आपण स्विमिंग करतो तसे आपले हात थोडेसे थोडीशी ऍक्शन करा स्विमिंग सारखी. हा, बरोबर बरोबर. ज्यांना पायामध्ये मुवमेंट करता येईल त्यांनी पायामध्ये पण मुवमेंट करायला हरकत नाही. बरोबर. सावकाश थांबायचंय. हात पाय खाली आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. डोळे बंद. संपूर्ण जो आपला पोटावरती प्रेशर आला होता तो रिलीज होते. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. वाढलेली हृदयाची गती, श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळूया. बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या आधी. त्यानंतर स्टँडिंग मध्ये येऊया. असं उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती.
रिलॅक्स व्हायचं. करणार आहोत आपण ताडासन. आणि ह्या ताडासनामध्ये आपल्याला ताडासन चलन सुद्धा करायचंय. ठीक आहे. तर सगळ्यांनी मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहा. मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहायचे. आता काही जणांच्या टाचा दुखतात, पाय दुखतात, तर त्याच्यासाठी आता जे आपण पुढच्या ऍक्शन करणार आहोत त्या प्रिव्हेंटिव्ह ठरतात. तर मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय, नजर समोर, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि आपल्या चवड्याच्या भागावर चाला. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला चालत जायचंय आणि तसंच मागे रिवर्स यायचंय. टर्न न होता तसंच मागे रिवर्स या. बरोबर. पुन्हा एका टोकाला जा समोरनं आणि तसेच मागे रिवर्स या. हो. आणि आता साईडने चाला. ठीक आहे. साईडने चाला, एका साईडने चालायचं. पुन्हा तसंच मॅटच्या एका टोकाला जायचं, साईडने चालत चालत आणि तसंच दुसरीकडे यायचं. बरोबर. बघा आता इथे एका कोणाला तरी व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आहे. बरोबर. हा हा तुम्हालाच त्रास आहे, माझ्या पाठी जर मध्ये यायचं. सावकाश आता काचा खाली घ्यायच्या, हात खाली घ्यायचे, थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती. आता ह्या ज्या कृती आता आपण विश्रांती घेतली, पण आता पुढची जी मी ऍक्शन दाखवेल, तर शक्यतो आता केलेली कृती आणि पुढची जी आता ऍक्शन दाखवेल त्या पुढे एकत्रित करण्याचा थोडासा प्रयत्न करायचा, जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल त्यावेळेला. ठीक आहे. आता सगळ्यांनी हात आपल्या कमरेवर ठेवायचे. मगाशी आपण चवड्यांवर चाललो होतो, आता आपल्याला टाचांवर चालायचंय. ठीक आहे. तर पुन्हा मॅटच्या एका टोकाला यायचं, आपल्याला टाचांवर चालायचं. तर चवड्याचा भाग आपला वर आणि आपण टाचांवरती चालतो. पुन्हा मॅटच्या एका टोकाला येऊ, पुढे चालायचं. हात कमरेवर ठेवा म्हणजे तुमचा तुमचा सपोर्ट राहील. जेव्हा आपण हात वर घेऊन चालतो ना, तेव्हा पुन्हा आपला बॅलन्स राहतो. म्हणून हात कमरेवर ठेवून एका टोकाला यायचं आणि टर्न न होता म्हणजे रिव्हर्स येताना तसेच मागे या. रिव्हर्स नका होऊ. हा हा बरोबर. बरोबर. आता साईडने चाला. पुन्हा टाचांवरती साईडने चाला. बरोबर. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. हा. ठीक आहे. आता जो आपल्या करंगळीचा भाग आहे ना, तो जमिनीवर, अंगठ्याचा भाग वरच्या बाजूला येईल. करंगळीचा भाग जमिनीवर, अंगठ्याचा भाग पावल्याचा वरच्या बाजूला. आता पुन्हा तसंच पुढे पुढे आणि मागे मागे चालायचं. मॅटच्या एका टोकाला पुढे जायचं आणि तसंच मागे यायचं. बरोबर. हा हे पण 1 ते 2 वेळा करा, पुढे आणि मागे आणि साईडने पुन्हा 1 ते 2 वेळा. तसंच साईडने पण चालून घ्या. बरोबर. 1 ते 2 वेळेला. आता जो अंगठ्याचा भाग वरती आहे, तो आता अंगठ्याचा भाग खाली जमिनीवरती आणि करंगळीचा भाग वरच्या बाजूला. अंगठ्याचा भाग खाली जमिनीवर आणि करंगळीचा जी बाजू आहे आपली ती वरच्या बाजूला येईल आणि पुन्हा तसंच चालायचंय. हा बरोबर. पुढे मागे तसंच रिव्हर्स आणि मग साईडने 1 ते 2 वेळेला. हा बरोबर. साईडने पण चालून घ्या. 1 ते 2 वेळा झालं, मग मध्ये येऊन थांबा. बरोबर. मध्ये येऊन थांबायचंय. पावलं रिलॅक्स करा, हात खाली घ्या आणि विश्रांती. आपण करणार आहोत आज वीरभद्रासन. हे एक आसन करू आणि मग आपण प्राणायामाकडे वळूया. ठीक आहे. तर वीरभद्रासन सोपं आहे. अगदीच गुडघ्याचा त्रास होत असेल तर मात्र गुडघ्यावरती जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. तर दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. सांगते त्याप्रमाणे कृती करू. सोपी कृती आहे. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं.
उजवं जे पाऊल आहे ते उजव्या बाजूला टर्न करा. डावं पाऊल तुमचं स्क्रीनच्या दिशेला असेल. ठीक आहे. हा, सगळ्यांनी हात खांद्यातून सरळ करा. उजव्या बाजूला टर्न व्हा. कमरेतनं आपण ट्विस्ट घेतलाय उजव्या बाजूला. ओके. आता आपला डावा जो सॉरी उजवा जो पाय आहे तो गुडघ्यातनं तुम्हाला जितका फोल्ड करता येईल, शक्यतो आपल्या पावलाच्या बाहेर आपला गुडघा जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि मागे असलेला डावा पाय हा मागे जास्त तुम्ही स्ट्रेच केला की तुमचा उजवा गुडघा हा पावलाच्या बाहेर जात नाही. हा, आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे पुन्हा एकदा खाली चादर किंवा चटई असेल तर पाय सटकू शकतात म्हणून काळजी घ्या. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तुमची नजर वर असलेल्या हाताकडे घेऊन जा. मला आता इथे बॅकवर्ड बेंड घ्यायची गरज नाहीये. फक्त तुमची नजर वर असलेल्या हाताकडे घेऊन जा. इथे पुन्हा नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश मान सरळ, हात खाली, उजवा गुडघा सरळ करा. कमरेतनं मध्ये या, दोन्ही हात खाली घ्या. उजवं पाऊल सावकाश समोर टर्न करा आणि डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. पुन्हा हात खांद्यातून सरळ, डाव्या बाजूला टर्न होऊया. आपला डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. मागे असलेला उजवा पाय हलकासा स्ट्रेच करा. सीटचा भाग जमिनीकडे सैल सोडा. त्यानंतर हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि नजर तुमची वर असलेल्या हाताकडे. बॅकवर्ड बेंड न घेता फक्त नजर वर असलेल्या हाताकडे घ्या. बरोबर. अगेन 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, डावा गुडघा सरळ, मध्यभागी या. पायामधलं अंतर कमी करा आणि खाली बद्ध स्थितीमध्ये विश्रांती घ्या. सावकाश खाली बसा. विश्रांती. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. हलकीशी श्वासाची गती आपली वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आज आपण शिकणार आहोत वायू मुद्रा. तर ही वायू मुद्रा जी आहे ही आपले जे जॉईंट्स पेन आहेत, संधिवात असतो किंवा आपल्याला अर्थरायटिसचा त्रास होतो किंवा जर आपल्या शरीरामधला वात वाढला की नकळत आपल्याला असे भास होतात, आपल्या शरीरामध्ये थरथर जाणवायला सुरुवात होते. तर ही कमी होण्यासाठी किंवा जसं आपण डॉक्टरांकडे इलाज करतो तर असं एक सप्लिमेंटरी म्हणून आपण या हस्तमुद्रा आहेत ह्याची प्रॅक्टिस करू शकतो. तर आता जे आपण बघणार आहोत ती म्हणजे वायू मुद्रा. तर आपले दोन्ही हात समोर घेऊन या. फक्त जे पहिलं बोट आहे ना ते फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं. दोन्हीही हातांचं पहिलं बोट फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं आणि ह्या पहिल्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. पहिल्या बोटाला अंगठ्याने लॉक करायचं. बाकी उरलेली 3 बोटं आपली एकमेकांना जुळली आहेत आणि ती सरळ आहेत. ठीक आहे. आता हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. कुठलाही ब्रिदिंग मध्ये न अडकता फक्त श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेताय आणि सोडताय. चेहरा अगदी शांत. ही वायुमुद्रा आपण कधीही कुठेही करू शकतो. याला कुठलेही वेगळे असे नियम नाहीयेत. तुम्ही प्रवासामध्ये असाल किंवा टीव्ही बघत असाल त्यावेळेला तुम्ही ही मुद्रा करू शकता. अशा आपण अजून 1-2 मुद्रा पाहणार आहोत पुढे आपल्या वर्गामध्ये. आज आपण ही आपला शरीरामधला वात विकार कंट्रोल करण्यासाठी किंवा जर तो वाढला असेल तर तो बॅलन्स कसा राहील याच्यासाठी आपण ही पहिली मुद्रा केली. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय आणि सोडतोय. काही सेकंद इथे स्थिर झाल्यानंतर आता 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करू. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आपापल्या क्षमतेने. खोलवर दीर्घ श्वास
आणि संथ गतीने सोडा. दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो श्वास लगेच सोडण्याची घाई न करता काही सेकंद तिथे थांबायचं आणि मग घेतलेला श्वास सावकाशपणे सोडायचा. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा डबल असला पाहिजे. अशाच प्रकारे अजून एक आवर्तन करूया दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. होल्ड 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास सावकाशपणे सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आपापल्या क्षमतेने संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून देऊया. हातांची जी वायुमुद्रा आपण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. तिथल्या तिथेच अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्या. उरलेली जी 3 बोटं आपली सरळ होती ती थोडीशी अर्धवट मिटल्यासारखी ठेवा. तिथे आलेला सगळा ताण आपण रिलीज करतोय. नकळत काही स्टिफनेसपणा येतो तो आपण सगळा रिलीज करतोय आणि स्थिर होतोय. आपल्या अंतरंगामधली जी प्राणशक्ती आहे तिला आपण वंदन करूया आणि अनुलोम विलोम प्राणायामाची 5 आवर्तन आपण करूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे मिटलेले आहेत. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवी बंद. डावीने संथरेचक. पहिली 2 आवर्तनं मी सूचना देईन. पुढची 3 आवर्तनं ही आपल्याला सूचनेशिवाय आपली आपण मनाने करणार. अजून एक आवर्तन मी सूचना देते. डावीने खोलवर दीर्घ पूर्ण. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूर्ण. उजवी बंद. डावीने संथरेचक. 2 आवर्तन आपली कंप्लीट झाली. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण मनाने करणार आहोत. आवर्तन झाली की तुमचा हात खाली म्हणजे माझ्या लक्षात येईल. सुरू करा. 3 आवर्तन आपली आपण मनाने करायची. तीन आवर्तन कंप्लीट झाली. हात खाली ज्ञान मुद्रेत. शरीर मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. पुढे करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. आपला जो उजवा हात आहे तो आपल्याला आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला. बरोबर. डोळे मिटलेले आहेतच. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे. आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ पूर्ण. आणि रेचक करताना भ्रमरगुंज.
उजवा हात खाली गुडघ्यावर, खोलवर दीर्घ पूरक. आपल्या दोन्हीही तळहातांनी आपले कान बंद करा आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. आता आपल्या दोन्हीही हातांची 4 बोटं बंद डोळ्यांवर ठेवा. आपला अंगठा कानाच्या आतमध्ये, खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्हीही हातांचे तळवे आता आपल्या टाळूवर ठेवायचे. एका हातावर दुसरा हात ठेवा. तिथे किंचितसं प्रेशर आणा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट त्यांच्या टोकांमध्ये किंचितसा प्रेशर आणा. लास्ट राऊंड करतोय. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. आपण ज्या ज्या ठिकाणी आपले हात ठेवले होते त्या त्या भागावर आपल्याला सटल व्हायब्रेशन जाणवले असतील. त्या संपूर्ण व्हायब्रेशनचा आपल्या अवतीभोवती एक छान असं वलय निर्माण झालंय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आपली आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका साईडला एका कुशीला वळा. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. मागच्या वेळेला आपण केलं होतं आणि पुन्हा एकदा तेच करूया. QRT. ज्यांना पाठीवर पडून जास्त वेळ बसणं किंवा झोपणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीत किंवा सोफ्यावर बसलात तरीही चालेल. ठीक आहे. दोन्ही पाय सुरुवातीला अगदी विश्रांती घ्या. पायामध्ये हातामध्ये डिस्टन्स घेऊन मान उजवीकडे डावीकडे सावकाशपणे सोडून द्या किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर रिलॅक्स करा. आज आपण जे काही आसनं केली, काही आसनं थोडीशी ऍडव्हान्स होती. ते करताना आपल्याला काही लिमिटेशन्स आल्या का? आपल्याला कुठे दुखल्यासारखं वाटलंय का? स्नायू ताण वाटतोय का? हे सगळं तपासून पाहूया. आणि ही क्विक रिलॅक्सेशन टेक्निक आपण करूया. QRT. आपल्याला संपूर्ण शरीर आवळून घ्यायचं आहे आणि त्यासाठी दोन्हीही पाय जुळवून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताच्या मुठी वळवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पावलापासून ते वर असलेल्या हातापर्यंत संपूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरुवात करायची आहे. आपली दोन्हीही पावलं टाईट करायचे आहेत. आपले अँकल जॉईंट्स टाईट करायचे आहेत. काफ मसल्स टाईट करायचे आहेत. टाईट गुडघे टाईट, मांड्या टाईट करायच्या आहेत. आपला सीटचा भाग टाईट करायचा आहे. संपूर्ण पेल्विक जॉईंट टाईट करायचे. पोटाचे स्नायू आवळून घ्या. पाठकणा आवळून घ्यायचा आहे. छातीचा भाग टाईट करायचा आहे. वर असलेले हात, खांदे, कोपरं, मनगट, हाताच्या मुठी टाईट करायच्या आहेत. आपले दात गच्च मिटून घ्यायचे आहेत. दातावर दात लावून डोळे गच्च मिटलेले आहेत. संपूर्ण शरीर टाईट 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 करायचंय. टाईट करायचंय. टाईट करायचंय आणि रिलॅक्स करा. हात तसेच ठेवा वरती. फक्त हाताच्या मुठी ओपन करा. रिलॅक्स. नकळत जो पाठकणा वरती उचलला गेला होता जमिनीपासून तो पुन्हा जमिनीच्या दिशेने येऊ देत. सैलसर सोडा. आणि पुन्हा एकदा आपण हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या. पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर. हाताच्या मुठी वळल्यात आणि पावलापासून वर असलेल्या हातापर्यंत संपूर्ण शरीर टाईट करायला सुरुवात करूया. टाईट करायचंय. पावलं, पावलांची बोटं, अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, गुडघे, मांड्या, सीटचा भाग, कमरेचा भाग टाईट करतोय. पोटाचे स्नायू टाईट, पाठकणा टाईट, छातीचा भाग टाईट, गळ्याचे स्नायू टाईट केले. चेहरा गच्च मिटून घेतलेला आहे. हात, मनगट, कोपर सगळं टाईट केलंय. टाईट केलंय. टाईट केलंय. टाईट केलंय. टाईट 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 टाईट. रिलॅक्स. हात खाली घ्यायचे. हातामध्ये डिस्टन्स, हातांची बोटं अर्धवट मिटलेली.
मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. एकदम रिलॅक्स व्हा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालंय, रिलॅक्स झालंय. जाणीव श्वासाची. श्वास संथ लयबद्ध सुरू आहे. श्वास घेताना एक एनर्जी, सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय आणि श्वास सोडताना आपले सगळे ताणतणाव बाहेर सोडत आहोत. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. संपूर्ण शरीर मन मोकळं झाल्यासारखं, शुद्ध चैतन्याने भरल्यासारखं वाटतंय. आपला श्वास अधिक मोकळा होतोय. आपली ही लंग्स कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि त्यामुळे आपोआप आपले विचार करण्याची पद्धत, आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. तो प्रचंड सकारात्मक होत चाललाय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित आहे. कुठल्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझं शरीर आणि मन स्थिर असणार आहे, बॅलन्स असणार आहे. चांगलं काय, वाईट काय हे विचार करण्याची माझी क्षमता वाढलेली आहे. मी जीवनाकडे प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, दृष्टिकोनातून बघत आहे. माझ्यामधला हा बदल मी स्वतः अनुभव घेत आहे. यासाठी मी उचित अशी साधना नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझ्या मनामध्ये प्रचंड कृतज्ञता भाव आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करून आपल्या दिवसाला सुरुवात करू. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा आणि सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात जोडून शांतीपाठ. काही बोलू नये, काही ऐकू नये आणि काही करू नये अशी मनस्थिती आपली होते. शांतीपाठ मी बोलते, आपण श्रवण करावं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपली साधना ओमला समर्पित. आपला अहम भाव आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आज जरा आपला जास्त वर्ग लेंदी झाला, कारण की मीच थोडीशी लेट जॉईन झाली, त्याबद्दल क्षमस्व. भेटूया आपण उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. हा, कोणाला शंका असेल तर विचारू शकता.